नमस्कार. देवळीच्या या मंगलमय वातावरणात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण देवळीच्या दुसऱ्या दिवसाबद्दल म्हणजे नरक चतुर्थी किंवा छोटी दिवाळीबद्दल बोलणार आहोत. हा दिवस नरकासुरावर भगवान श्रीकृष्णाचा विजयाचा दिवस आहे. अभंग स्नान किंवा यमराजांसाठी दीपदान यासारख्या चांगल्या गोष्टी आपण करतोच. मित्रांनो, ह्या दिवशी काही गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचे असते, ज्यामुळे आपण आपल्या घरात नकारात्मक येत नाही. तर नरक चतुर्थीच्या दिवशी अशी कोणती कामे आहेत जी तुम्ही चुकूनही करू नये, जे जाणून घेऊया. तामसिक पदार्थ सेवन टाळणे. नरक चतुर्थी हा शुद्धीकरणाचा आणि सात्विकाचा दिवस आहे, म्हणून या दिवशी मांस, मद्य किंवा इतर कोणतेही तामसिक पदार्थ सेवन करणे टाळावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. आणि केस किंवा नखे कापणे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे शुभ मानले जात नाही. शक्य असल्यास हे काम आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करावे. घराची दक्षिण दिशा अस्वच्छ ठेवू नका. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि नरक चतुर्थी यमराजाच्या पूजेची जोडलेली आहे. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेतील जागा स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवा. घरात भांडणे किंवा अशुभ बोलणे टाळा. दिवाळीचा सण आनंदाचा आणि उत्सवाचा आहे. या दिवशी कोणतेही वाद घालू नका, गैरवर्तन करू नका किंवा अपशब्द वापरू नका. घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्या. काही वस्तूंचे दान करणे टाळा असे मानले जाते. नरक चतुर्थीच्या दिवशी मीठ, तेल, धारदार वस्तू याचे दान करणे टाळावे. यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सकाळी उशिरापर्यंत झोपू नका. नरक चतुर्थीच्या दिवशी अभिनय स्नान पहाटे सूर्योदयापूर्वी करणे पारंपरिक आहे. त्यामुळे उशिरापर्यंत झोपणे टाळावे आणि पवित्र स्नानाचा विधी पूर्ण करावा. कोणत्याही जीवनाला त्रास देऊ नका. हा दिवशी वाईटवर चांगल्याचा विजय आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मोठ्या प्राण्या किंवा जीवाला जाणून त्रास देऊ नका. त्याचा हत्या करणे टाळा. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाल्यास तामसिक पदार्थ खाऊ नका, केस नखे कापू नका, दक्षिण दिशा स्वच्छ ठेवा आणि घरात शांतता ठेवा. नरक चतुर्थी हा अंधार दूर करून प्रकाश आणि सकारात्मक आणण्याचा असतो. ह्या गोष्टी टाळून तुम्ही तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी स्वागत करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व तुमच्या परिवाराला नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.